मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी करणार आहेत, कारण त्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि आपण सध्या आहोत मुंबई नाशिक हायवेवरती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी दिसून येत आहेत। अवजड वाहने असतील, साधी वाहनं असतील, मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पडघा ते वाशिंद या जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे असतील किंवा बायपासच्या रस्त्याची कामं असतील, त्यामुळे हा जो ट्रॅफिक जाम आहे तो या मुंबई नाशिक हायवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या रस्त्याची पाहणी करणार आहेत। आता पाहणं हेच महत्त्वाचं ठरणार आहे की हे खड्डे कधीपर्यंत बुजवण्यात येतील आणि नागरिकांना जो एक सुखाचा प्रवास कधी करायला मिळेल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी करत आहेत। ठिकठिकाणी खड्डे आहेत, ट्रॅफिक जाम आहे। तुमची प्रतिक्रिया काय, सीएम कडनं काय अपेक्षा आहे? माझी एकच प्रतिक्रिया आहे सीएम साहेबांकडून। सीएम साहेब खूप चांगलं काम करत आहेत। कारण ज्यावेळेस ह्या रस्त्याचं काम चालू असेल त्याचा पर्यायी रस्त्याचा काहीतरी सोय केली पाहिजे होती आणि जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत टोल हा माफ केला पाहिजे। कारण आपला आजच अर्धा तास दाखवतोय तर डेली 1-1.5 तास 2 तास एवढा उशीर फक्त ह्या 15 किलोमीटरच्या पॅच मध्ये एवढा वेळ लागतो। तुम्ही नेहमी या रस्त्यावरून प्रवास करता? डेली आमचं नाशिकला काम असतं, आम्ही 2 दिवस 3 दिवस डेली अपडाऊन करतो आणि नेहमी तेवढा ट्रॅफिक असतो? नेहमी जेव्हापासून काम चालू लास्ट 2 महिने झाले हाच प्रॉब्लेम आहे। तोपर्यंत तरी महाराष्ट्र शासनाने ह्या रोडचा टोल हा माफ केला पाहिजे। थँक्यू। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, पडघा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।